श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. प्रत्येक घरातील महिला ही सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील अंगण हे स्वच्छ करत असते. तर हे स्वच्छ करताना तुमच्याकडून एक अशी चूक होत असते. ती चूक आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणखीन शेवट एक तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी माता प्रवेश करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमहा हे लिहायला विसरू नका. तर पहा, आपण सकाळी घरातील महिला लवकर उठत असतो. बघा, ब्रह्ममुहूर्तावर असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर, सकाळी लवकर जाग आल्यानंतर उठल्यानंतर सकाळी अंघोळ, देवपूजा आणि घरातल्या म्हणजे घरापुढचं जे तुमचं अंगण आहे ते जर तुम्ही त्याच्यावर सडा शिंपला किंवा त्याचं सारवण केलं तर माता लक्ष्मी अगदी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करत असते. तर पहा, सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. त्यानंतर पहा, काही घरांमध्ये संध्याकाळीच एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं जातं. तसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. बघा, काही घरांमध्ये ही चूक करतात की स्टीलच्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवतात. पण जर तुम्हाला तुमच्या घराच्या समोर अंगणामध्ये किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबरठ्यावर जर तुम्हाला पाणी शिंपडायचं असेल तर तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्येच पाणी भरून ठेवायचं आहे. आणि तेच पाणी तुम्हाला संध्याकाळी भरून ठेवायचं आहे. आणि तेच पाणी तुम्हाला हे सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस हे तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. आता पहा, हे पाणी शिंपडताना तुम्हाला थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. तुमचं अंगण असेल, बघा आता शहरामध्ये काय होतं तर फ्लॅट सिस्टीम असते आणि ह्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याला पहा अंगण नसतं, थोडासा पॅसेज असतो आणि ह्या पॅसेजमध्ये आपल्याला तेवढाच पॅसेज वापरायला लागतो. तर तुम्हाला तो पॅसेजसुद्धा रोज सकाळी स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. आता तुम्ही म्हणताल, हे पाणी शिंपडण्याने काय होतं, याचं कारण काय आहे? तर मी तुम्हाला त्याचं कारण सांगते. बघा, हे पाणी आपल्याला कशासाठी शिंपडायचं आहे? आपण घरामध्ये संध्याकाळी आपण आपले दरवाजे पूर्ण खिडक्या बंद करून झोपत असतो आणि पूर्ण अंधार करून झोपत असतो. आता हे अंधार केल्यानंतर या आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात या अंधारामुळे साठलेली गेलेली असते. आता सकाळी उठल्यावर आपण काय करतो, आपला मुख्य प्रवेशद्वार आपण उघडतो. म्हणजे तुमचं जे मेन डोअर आहे तो दरवाजा आहे तो तुम्ही उघडता आणि ही घरातील सगळी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती जाऊन तुमच्या उंबरठ्यावर बसते. आता ही नकारात्मक ऊर्जा जर तुमच्या उंबरठ्यावर बसली तर बाहेरून येणारी माता लक्ष्मी आहे ती या नकारात्मक ऊर्जा बघून ती कधीही तुमच्या घरात येत नाही. उलट तिचीच बहीण अलक्ष्मी आहे, जी दरिद्री आहे, ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील म्हणजे जे आपल्या घराच्या समोर जो उंबरठा आहे, पुढचं जे अंगण आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे. तुम्ही स्वच्छ कापडाने सुद्धा पुसू शकता, पण थोडंसं असं पाणी शिंपडून जर पुसलं तर त्याचा फायदा खूप सारा होत असतो. बघा, हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे तर तुम्हाला दर गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे. हे हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात चिरकाळ टिकते, म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या घरात येते. ती कधीच बाहेर जात नाही आणि जी घरातील अलक्ष्मी आहे तिला ती बाहेर हकलून देते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला रोज सकाळी शिंपडायचं आहे. रोज सकाळी तुम्हाला तुमच्या जो मुख्य दरवाजा आहे तिथं उंबरठा आहे तो तुम्हाला
उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावर तुम्हाला लक्ष्मीची पावले ठेवायची आहेत. त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुले व्हायची आहेत आणि तुम्हाला दिव्याने त्यांना त्या उंबरठ्याला ओवाळायचं आहे. आता हे केल्यानंतर बघा आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी बाहेर दिवा लावायचा आहे. तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कशासाठी लावायचा तर माता लक्ष्मीला प्रकाश हा खूप आवडतो आणि जिथे प्रकाश असेल तिथं माता लक्ष्मी आनंदाने जात असते. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरासमोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आणि तुमचं जे घर आहे म्हणजे आपलं जे घर असतं ते तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे. जिथं स्वच्छता आणि पवित्रता असेल तिथं माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करत असते. पण जिथं घाणेरडेपणा आहे किंवा अस्वच्छता आहे, जिथे कचरा काढला जात नाही, जिथे जाळ्या जळमटं काढली जात नाहीत, तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. म्हणून या छोट्या गोष्टी आहेत, याचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.